आई नाश्ता वगैरे झाला का तुझा? आता नाश्ता कसला? आज पाऊस महिन्यातलं रविवार नाही होय. अरे रे रे, माझ्या तर लक्षातच नाही. धरला का नाही मग? हा, मी उपवास धरलाय ग. हा. पण मला असं वाटलं की तुझा उपास आहे की नाही, म्हणजे काय असं माझ्या लक्षातच नाही. हाय की उपास. आता आज सूर्यनारायणाचं उपास धरत्यात गावाला बाया लवकर उठून पाटावर सूर्य काढत्यात, त्याची पूजा करत्यात आणि वस्त्यात एकामेकीला पांजणीला घरी जाऊन. पण हिथं कुठं काय आहे तसलं? पण एका ताईने कमेंट केलती की सूर्यनारायणाचे उपास लागोपाठ 7 दिवस असतात, मग तुम्ही हे कसं म्हणता की रविवारचे ते तर सूर्यनारायण? वेगळं ग बाळा. हा पण ही पौष महिन्यातलं रविवार धरत्यात ती सूर्यनारायणाचं रविवार असतात, आदित्यवार पण म्हणतात. हा आता पहिली लोक बघ आयतवार म्हणते ती, पण ते आयतवार नाही, आदित्यवार. म्हणजे आदित्य म्हणजे कोण? सूर्य. सूर्य. हा म्हणून त्याचा उपास असतात रविवार. रविवार म्हणजे आदित्यवार. हा हा. मग ते धरायचं. आता संक्रांत होईपर्यंत धरते ती, मग संक्रांत झाली ना हा मग जे रविवार येतील त्याला पण मग वाहनाचं सामान पण खाल्लं तर चालतं. हम्म. आणि दुपारी सोडायचं. पहिली बाया रानात घेऊन जायच्या, कुणाचं वांग, कुणाचं हरभऱ्याची भाजी या दिसतात, कुणाची मेथीची भाजी, एवढं पोट भरून बाया जेवायच्या. आता काय राहिलंय तसं? आम्ही पण इथं जेवत होतो. तेच त्या एका ताईने कमेंट केली ना, मी म्हटलं मला तर काय माहित नाही, पण आता तिला मी सांगते बघ, सूर्यनारायणाचा उपास ती रथ सप्तमीचं तर असतातच 7 दिवस. ते काय आपल्याला घडत नाहीत. पण आमच्या मराठवाड्यात, सोलापूर जिल्ह्यात म्हण, धाराशिव जिल्ह्यात, लातूर, बीड, इकडं काय करते ती? पौष महिन्यात रविवार धरते ती सूर्यनारायणाची पूजा. वस्त्यात तिळा तांदळाने त्याला पांजणीला वसायचं. आमच्या इकडं अशी पद्धत आहे. मग आता प्रत्येक गावाची प्रत्येक वेगळी वेगळी पद्धत. तर तुम्हाला रथ सप्तमीचे हाय मला पण माहिती, पण ती नुसतं फळं खाऊन धरते ती, असं नाही. हे उपास हे संध्याकाळी सोडायचा, दुपारी सोडायचा आणि सूर्यनारायणाची पूजा करायची, असे असते ते उपास. तर बघा, कोणाकोणाला हे माहीत आहे ते नक्की कमेंट करून सांगा.